नमस्कार. जॉन लॉगी बायरड यांनी दिनांक 26 जानेवारी 1966 रोजी लंडन येथे त्यांच्या यांत्रिक टेलिव्हिजन प्रणाली टेलिव्हिसॉरचे ऐतिहासिक प्रदर्शन केले. या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक प्रसंगाचे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक प्रसंगाचे औचित्य साधून जॉन लॉगी बायरड या वैज्ञानिकाचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. जॉन लॉगी बायरड हे दूरचित्रवाणी किंवा टेलिव्हिजन याचे जनक. त्यांनी दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी दूरचित्रवाणी किंवा टेलिव्हिजनाचा शोध लावला. टेलिव्हिजनच्या इतिहासात जॉन लॉगी बायरड या वैज्ञानिकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, ज्यामुळे आजचे मनोरंजनाचे आणि माहितीचे माध्यम शक्य झाले आहे. आज आपण घर बसल्या 5000 मैलावर चाललेली वेस्ट इंडिज विरुद्ध भारताची मॅच पाहू शकतो. काही वर्षापूर्वी अतिरेकी हल्ल्यात न्यूयॉर्क शहरातील जुळे टॉवर्स कोसळताना जगभरातील लोकांनी छोट्या पडद्यावर घर बसल्या पाहिले. जगातल्या विशेष घटना बातम्यांच्या स्वरूपात आपण घरात दिवाणखान्यात बसून पाहतो. ही किमया कशी होते? ती केली कुणी? तो होता जॉन लॉगी बायरड, टीव्ही तथा दूरचित्रवाणीचा जनक. या अवलिया वैज्ञानिकाने प्रचंड मेहनतीने शोधून काढलेल्या दूरचित्रवाणी यंत्रणेच्या शतक महोत्सवी दिनी त्याचे स्मरण करणे उचित आहे. टेलिव्हिजन किंवा दूरचित्रवाणीचे जनक जॉन लॉगी बायरड यांचा जन्म दिनांक 13 ऑगस्ट 1888 रोजी स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग येथे झाला. जॉन लॉगी बायरड हे रेव्हरंड जॉन बायरड, एक धर्मोपदेशक, पाद्री आणि जे.सी. बायरड यांच्या 4 मुलांपैकी सर्वात धाकटे होते. लहानपणापासूनच जॉन लॉगी बायरड यांची प्रकृती नाजूक होती. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांना थंडी आणि अस्थमा आजारांचा त्रास सहन करावा लागला होता. तरीही त्यांच्या सतत नवीन काहीतरी करण्याची जिज्ञासा होती. बालपणातच त्यांना गॅजेट्स आणि प्रयोगांची आवड होती. त्यांनी लहानपणीच आपल्या खोलीत मित्रांच्या खोल्यांशी कनेक्ट होणारी एक टेलिफोन एक्सचेंज बनवली होती. लहानपणापासून जॉन लॉगी बायरड यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफील्ड अकॅडमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे तांत्रिक शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धामुळे त्यांची पदवी मिळवण्यामध्ये व्यत्यय आला. त्यांची आई श्रीमंत घराण्यातली होती. धार्मिक प्रवृत्तीची असल्याने धर्मोपदेशकाची कर्तबगार गृहिणी म्हणून ती ओळखली जाई. सतत नवीन काहीतरी करण्याची तिची धडपड जॉन लॉगी बायरड यांच्यामध्ये उतरली नसती तरच नवल. मूळच्या गुटगुटीत असलेल्या जॉनला वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच थंडीच्या आजाराने बेजार केले होते. पण शाप ठरण्याऐवजी हा आजार त्याला वरदानच ठरले. त्यामुळे सैन्यामध्ये भरती होण्यास अपात्र असा शिक्का त्याच्यावर बसला. जॉन लॉगी बायरड ज्या शाळेत शिकला त्या कर्मठ शाळेत इंग्रजी आणि लॅटिन भाषांचे महत्त्व होते, पण विज्ञानाशी मात्र वाकडे होते. अशा घुसमटलेल्या वातावरणात काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन लॉगी बायरड फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारा यंत्रणेशिवाय लांबवर चित्र पाठवण्याच्या शोधाला पायाभूत ठरले. फोटोग्राफी सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर जॉन लॉगी बायरड यांच्या व्यासंगाला वेगळीच कलाटणी मिळाली. BSc झाले आणि चाकोरी सोडून त्याने एका कारखान्यात मेकॅनिकची नोकरी धरली. उद्देश इतकाच की आपल्या संशोधनाला लागणारे अवजारे हाताळायला मिळतील. पाठीवर सॅक टाकून त्यांनी दुकानातून त्यांची विक्री केली. ती केवळ त्या अवजारांची उपयुक्तता आजमावण्यासाठीच. या धनसंचय होत नाही असे लक्षात आल्यावर त्याने एका मित्राच्या सल्ल्याने वेस्ट इंडिज बेटे गाठली आणि तेथे मुबलक पिकणाऱ्या फळांचा जाम आणि लोणची बनवण्याचा उद्योग सुरू केला. वैज्ञानिक वृत्तीचा जॉन लॉगी बायरड असल्या उद्योगात थोडेच रमणार. ते इंग्लंडला परतले आणि त्यांनी वीज उत्पादक कंपनीत सहाय्यक इंजिनियर म्हणून नोकरी धरली. तेथे त्यांनी समोरच्या टेकडीचे रमणीय दृश्य पाहिले आणि त्याच्या डोक्यात नाविन्यपूर्ण कल्पना सुचली. समोरच्या टेकडीचे रमणीय दृश्य ऑफिसमध्ये का आणता येऊ नये? सन 1923 साली त्या दृष्टीने प्रयोग सुरू झाले आणि
अवधीतच एका फुलपाखराचे चित्र त्याच्या केबिनमधून शेजारच्या खोलीत दाखवण्यात तो यशस्वी झाला. कोणतेही चित्र ठिपक्या ठिपक्यांचे बनलेले असते आणि ते विजेच्या वाहकावरून आपण पाठवू शकलो तर दुसऱ्या जागी साकारलेल्या त्या ठिपक्या ठिपक्यातून त्या चित्राचा आकृतिबंध तयार होईल. या कल्पनेवर जॉन लॉगी बायर्ड यांनी जोरदार संशोधन कार्य सुरू केले. एका चकतीला शेकडो छिद्रे पाडून त्यामागे प्रखर प्रकाश झोत ठेवले आणि सेलेनियम सेलद्वारे ती प्रकाशित छिद्रे समोरच्या पडद्यावर एकत्रितपणे दाखवण्यात तो यशस्वी झाला. या ठिपक्यातून अलगद एक चित्र दिसू लागले. अशा प्रकारे आपण मानवी आकृती ही प्रसारित करू शकू असा विश्वास वाटला आणि रस्त्यावरून एक भटक्या माणसाला पकडून आणून त्याला आपल्या यंत्रासमोर बसवून पडद्यावर दाखवण्यात जॉन लॉगी बायर्ड यांना यश आले. भुताटकीच्या भीतीने हा माणूस घाबरून पळून सुद्धा गेला. पडद्यावर माणसाची प्रतिमा दिसू लागली तरी त्याकरिता मॉडेलला स्थिर बसावे लागे. हा दोष टाळण्यासाठी जॉन लॉगी बायर्ड यांनी शेकडो बॅटरीज एकत्र केल्या आणि निर्माण झालेल्या 2000 व्होल्टेजच्या विजेच्या साहाय्याने हा दोष दूर करण्यात तो यशस्वी झाला. पण या प्रयत्नात त्यांना विजेचा शॉक बसून ते लांबवर फेकले गेले व जबर जायबंदी झाले. एकदा प्रयोगाच्या खोलीत मोठा स्फोटही झाला. जागेच्या मालकाने त्यांना हे नसते धंदे बंद करून आपली जागा सोडून जाण्यास सांगितले. तथापि पुढे 30 वर्षांनी हेस्टिंगच्या पालिकेने त्या जागेवर टेलिव्हिजनचा जन्मदाता जॉन लॉगी बायर्ड प्रयोगशाळा असा फलक लावला तेव्हा हाच फलक मोहरला होता. विजेच्या धक्क्याने जॉन काहीसा अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला संशोधन सहाय्य केले. जॉनने यंत्राची जुळणी सांगायची आणि पत्नीने ती साकारायची अशी जिद्दीची वाटचाल सुरू झाली. यासाठी फिलिप्स या आंतरराष्ट्रीय कंपनीने त्याला आवश्यक त्या बॅटऱ्या विनामूल्य दिल्या. जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढ्य व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्यांनी बायर्ड टेलिव्हिजन या नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली. नभोवाणी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बीबीसीने मात्र त्याला जवळ झिडकारलेच. जॉन हा आपला व्यवसाय स्पर्धक बनेल अशी बीबीसीला भीती वाटत असावी. नभोवाणी क्षेत्राचा जनक मार्कोनी याच्या वाट्यालाही सुरुवातीला अशीच अवहेलना आली होती. सतत पाठपुरावा करीत राहिल्यानंतर अखेर जॉन लॉगी बायर्ड आणि हॅचिन्सन्स या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले. जॉन लॉगी बायर्ड यांनी डिझाईन केलेले टेलिव्हिजन हे युरोपमध्ये व्यावसायिकरित्या उपलब्ध झालेले पाहिले आणि 2 वर्षाच्या संशोधनानंतर दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी जॉन लॉगी बायर्ड यांनी लंडनमधील रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्या प्रणालीचे सार्वजनिक प्रात्यक्षिक दिले. दूरचित्रवाणीचे दर्शकासाठीचे पहिले प्रक्षेपण 30 सप्टेंबर 1929 रोजी दुपारी 11 वाजता करण्यात जॉन लॉगी बायर्ड यांना यश आले. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त 19 जणांनी, कारण त्यापेक्षा जास्त रिसिव्हर्स तयार झाले नव्हते. टीव्हीचे प्रक्षेपण सुधारण्यासाठी जॉन लॉगी बायर्ड संशोधन चालूच ठेवला. अमेरिकन व्यापारी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिराती चित्राद्वारे घरोघरी पोहोचवण्यास टीव्ही प्रचंड उपयुक्त ठरेल हा दूरदर्शी विचार करून जॉन लॉगी बायर्ड यांना आवश्यक ते अर्थसहाय्य दिले. जाहिरात कंपन्यांना एक प्रकारे ही सोन्याची खाणच सापडली. दूरचित्रवाणी प्रसारण भविष्यात अनेक सुधारणा झाल्या. जॉन लॉगी बायर्ड इंग्लंडहून अमेरिकेपर्यंत ट्रान्स अटलांटिक चित्रे दाखवण्यात यशस्वी झाला. चतुर अमेरिकन व्यापाऱ्यांनी मग बायर्ड हॅचिन्सन्स कंपनीचे शेअर्स घेण्यास धडाका लावला. तरीही त्या संपत्तीच्या बिछाण्यावर लोळत न बसता जॉन लॉगी बायर्ड यांच्या संशोधनाने जोरदार धडक मारली. वायुवेगाने धावणाऱ्या डर्बी या घोड्यांच्या शर्यतीचे प्रसारण झाले आणि जॉन लॉगी बायर्ड हा कोणी वेडा माणूस नसून मानवाला नव्या जगात नेणारा एक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहे हे समाजातील लोकांना पटले. प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉन लॉगी बायर्ड यांचे अखेर निधन झाले. जॉन लॉगी बायर्ड यांनी दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी लंडन,
22 फ्रीथ स्ट्रीट सोहो येथे त्यांच्या यांत्रिक टेलिव्हिजन प्रणाली टेलिव्हिसॉर चे प्रदर्शन केले. यांत्रिक टेलिव्हिजन प्रणाली टेलिव्हिसॉर या फिरणाऱ्या यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल रोटेटिंग डिस्कचे कार्य म्हणजे हलत्या प्रतिमा स्कॅन करणे. या पहिल्या सार्वजनिक प्रदर्शनात जॉन लॉगी बायर्ड यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत सूत्रपाल्याचे बाहुले फेट्रिलोकिस्ट डमीज स्टुकी बिलचे प्रतिमा दाखवल्या. त्यानंतर त्यांनी विल्यम टेंटॉन नावाच्या व्यक्तीचा चेहरा टेलिव्हिजन दिसणारे पहिले मानवी चेहरा देखील यशस्वीरित्या प्रदर्शित केले. जॉन लॉगी बायर्ड यांची दिनांक 26 जानेवारी 1926 या दिवसाचे यांत्रिक टेलिव्हिजन प्रणाली टेलिव्हिसॉर याचे ऐतिहासिक प्रदर्शन हे जगातील पहिले खरे दूरदर्शन म्हणजे ट्रू टेलिव्हिजन प्रणालीचे प्रदर्शन मानले जाते. जॉन लॉगी बायर्ड यांनी दिनांक 26 जानेवारी 1926 रोजी आधुनिक प्रसारण युगाची पायाभरणी केली. जॉन लॉगी बायर्ड यांनी सुरुवातीला दिनांक 25 मार्च 1925 रोजी लंडनमधील सेल्फ्रिज डिपार्टमेंट स्टोअरमध्ये खाजगी पद्धतीने हलत्या प्रतिमांचे प्रदर्शन केले होते. परंतु दिनांक 26 जानेवारी 1926 या दिवसाचे यांत्रिक टेलिव्हिजन प्रणाली म्हणजे टेलिव्हिसॉरचे प्रदर्शन हे सर्वमान्य, अधिकृत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत होते. जॉन लॉगी बायर्ड यांनी आपल्या कठोर परिश्रमातून मानवाला दूरचित्रवाणीसारखे एक क्रांतिकारी माध्यम मिळवून दिले आणि या क्रांतिकारी माध्यमामुळे जग पाहण्याचा योग आला. लोकांची दृष्टिकोन बदलला. प्रदीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर दिनांक 14 जून 1946 रोजी जॉन लॉगी बायर्ड यांचे निधन झाले. विज्ञानयात्री जॉन लॉगी बायर्ड यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.